मी सर्वप्रथम महाराष्ट्र मंडळ चेन्नई यांचे आभार मानतो. त्यांनी आम्हाला दोघांनी इथे बोलवून हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आजचा आपला विषय आहे मला उमजलेला किंवा उमगलेला भारत. मला म्हणजे आपले थिरू भानू काळे. आपण आपल्या मुलाखतीचे 2 भाग करणार आहोत. सर्वसाधारणपणे आपल्याला कुणाच्या तरी चष्म्यातनं भारताचं दर्शन कसं होतंय ते बघायचं. हा चष्मा ज्यांचा आहे त्या चष्मेवाल्याची थोडी तुम्हाला आधी माहिती मला करून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्या चष्म्यातनं आपल्याला काय दिसतंय ते आपण पाहणार. तर मी सुरुवातीला भानुदांना असं विचारू इच्छितो की एकंदरीत लेखनाकडे तुम्ही कसे वळलात, साहित्याची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली, तुमच्यावर कुणाकुणाचे संस्कार झाले की ज्यामुळे तुमच्यातलं लेखक म्हणून आला आणि तुमच्या सामाजिक धारणा असतील, तुमचे लेखनामागचे विचार असतील ते पक्के व्हायला मदत झाली. चांगला प्रश्न आहे, कारण याच्यामध्ये खरोखर विषयाला सुरुवातच होते एकदम. आता हे बोलणं सगळं सुस्पष्ट येते का ऐकू येते ना? मगाशी परिचयकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझा जन्म मुंबईचा आहे. माझे वडील एक साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट कामगार नेते होते आणि आम्ही सगळी मंडळी घरातली त्यांना कॉम्रेड म्हणूनच हाक मारायचो. आणि त्यामुळे माझ्या सगळ्या मित्रांना अतिशय आश्चर्य वाटायचं, कारण त्यांच्याकडे वडिलांना काहीतरी बाबा, अण्णा, अप्पा अशी संबोधनं वापरायची त्यांची सवय. त्यामुळे कॉम्रेड म्हणणारं कोणी आमच्या परिचितामध्ये नव्हतं. त्यामुळे एक प्रकारचं आपण इतरांपेक्षा जरा वेगळे आहोत ही जाणीव एक लहानपणापासून अधिकत्वाने मनामध्ये निर्माण झाली. त्यांचे संस्कार अनेक होते, कारण ते ज्या विचारांशी निगडीत होते ती विचारधारा खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवरची होती. आमच्याकडे कामगारांचा राबता सतत असायचा. ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन या अखिल भारतीय कामगार संघटनेचे ते अध्यक्ष होते आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ऑल इंडिया रेग्युमेंट्स फेडरेशनचे ते सचिव होते. ज्या काळात पुढे भारताचे राष्ट्रपती झालेले व्ही व्ही गिरी यांच्याबरोबर त्यांनी 20-22 वर्ष काम केलं. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. कॉम्रेड 2-3 अखिल भारतीय संघटनांचे अध्यक्ष होते आणि बरेच वर्ष अध्यक्ष होते. ते अध्यक्ष असताना पब्लिक सेक्टर मधला पहिला अखिल भारतीय संप झाला आणि तो संप मिटवण्यासाठी साक्षात पंडित नेहरूंना हस्तक्षेप करायला लागला. तर म्हणजे कॉम्रेड घनश्याम हरी काळे नाव, त्याचं स्टेचर काय होतं ते तुम्हाला कळावं म्हणून ही घटना सांगितली. तर या 2-3 संघटना ताब्यात असताना कॉम्रेड स्वतःला किती पगार घ्यायचे? त्यांनी आयुष्यात कधीही महिन्यात 300 रुपयापेक्षा जास्त पैसे घेतले नाही त्यांच्या संघटनांकडून. आणि त्यातला देखील बहुतेक सगळ्या त्यातली रक्कम बहुतांशी ही त्यांच्या स्वतःच्या प्रवासात वगैरे जायची. आणि माझी आई नोकरी करायची, शिकवण्या करायची, अनेक गोष्टी करायची आणि त्यामुळे केवळ आम्ही 5 मुलं पदवीधर होऊ शकतो. असं म्हणलं जातं की निंदकाचे घर असावे शेजारी. काळे सरांनी ही युक्ती थोडी जरा जास्तच मनावर घेतली आणि साक्षात निंदकच घरात आणून ठेवला. आता म्हणजे काय हे त्यांच्या तोंडूनच ऐका. निंदक म्हणजे मला वाटतं अनिल जोशींना टीकाकार शब्द अभिप्रेत असावा. मी थोडंफार लेखन मराठीमध्ये करायला लागलो 45-50 वर्षांपूर्वी. तेव्हा मला एका वाचिकेची नेहमी पत्र यायची. त्याच्यामध्ये माझ्या कथांबद्दल, लेखांबद्दल तिची मतं असायची आणि माझा काही परिचय नव्हता त्या पत्रलेखिकेशी. तिच्या अक्षरावरून असं कळत होतं की ती लहान वयाची असणार, पण तिचं विश्लेषण साहित्याचं वगैरे खूप प्रभावी असायचं. पुढे आमचा परिचय झाला. तिचं नाव वर्षा आणि ती माझी पत्नी झाली. म्हणजे साहित्यातून आम्हाला
एका अर्थानं एकत्र आणलं. आणि मी एका त्याला विचारलं होतं की अशा एखाद्या अपरिचित लेखकाला अशी 3-3, 4-4 पानी पत्र लिहिताना आणि तुझं वय फक्त 19 असताना तुला संकोच नाही का वाटला? तर ती तेव्हा असं म्हणाली होती की नाही, कारण तुझं लेखन वाचून मला असं वाटायचं की तू कमीत कमी 60 वर्षात आहेस. तेव्हा माझं वय 24 होतं. आमच्या अंतर्नाद परिवारामध्ये वर्षाताई आणि भानुदा हे अद्वैत आहे. अंतर्नादचे लेखक म्हणून ओळख अर्थातच भानुदा आहे, परंतु 25 वर्ष एका मराठी मासिकाचं संपादन करताना जी बाकीची मदत लागते, बॅक ऑफिस मदत म्हणजे वर्गणीदारांचा डेटाबेस मॅनेजमेंट, जाहिराती, अंक वितरण, छपाई, या सगळ्या गोष्टी वर्षाताई एक हाती सांभाळत होत्या. आणि अंतर्नादच्या एकंदरीत मराठी साहित्यसृष्टीत जे काही स्थान निर्माण झालं त्याच्यामध्ये भानुदान इतकंच, कदाचित काकणभर जास्तच श्रेय वर्षाताईंचं आहे. भानुदा, तुमचं आणि वर्षाताईंचं पहिलं भांडण केव्हा झालं? आता हे सगळं 60-70 लोकांपुढे सांगायचं का? अशासाठी सांगायचं की त्या भाषणात सुद्धा एक संदेश आहे आपल्या सगळ्यांसाठी, कसं भांडावं. भांडण म्हणण्यापेक्षा त्याला वादविवाद म्हणे, तो जरासा काहीसा गमतीदार प्रसंग आहे. त्याला कुठलं तरी एक हिंदी सिनेमातलं गाणं होतं, एक रंग एक रूप एक प्राणपणे जन्म जन्म तेरे मेरे स्वप्ने, असं काहीतरी ते गाणं होतं. ते मला आवडायचं. तर मी म्हटलं त्याच्यात ज्या प्रकारची एकरूपता अभिप्रेत आहे तशी एकरूपता आपल्यात हवी. म्हणजे दूध आणि साखर, दुग्ध शर्करा योग, दूध आणि साखर असा आपला संसार हवा. दूध आणि साखर एकत्र आल्यानंतर ज्याप्रमाणे गोड तयार होतात पदार्थ तसं. तर तिने लगेच प्रतिप्रश्न केला की हो ते बरोबर आहे, पण दूध कोण आणि साखर कोण, म्हणजे कोणी कोणामध्ये विरघळून जाईल त्याच्यावरून आमचा वाद. अर्थातच मी दूध आहे, तू साखर आहे, तू माझ्या विरघळून जायचं, पण ते तिला पसंत नव्हतं. म्हणजे अशा प्रकारचे वादविवाद कायमस्वरूपी व्हायचे. आपापल्या घरात दूध कोण आणि साखर कोण ठरवायला हरकत नाही, आजचा एक खर्च आहे. आता भानुदा, याच्यानंतर तुमच्या आयुष्यातले जे टप्पे आहेत त्यातला पुढचा पडाव म्हणूया आपण, तो म्हणजे तुमची काळे प्रिंट्स नावाची जी एक सुप्रसिद्ध प्रिंटिंग संस्था मुंबईत तुम्ही चालवली. तर त्या काळे प्रिंट्स विषयी, काळे प्रिंट्सकडे तुम्ही कसे वळलात? म्हणजे प्रिंटिंग व्यवसायाची तुम्हाला काही बॅकग्राऊंड नसताना तुम्ही प्रिंटिंग प्रेस का सुरू केली, त्याच्या मागचं काय अर्थकारण आणि तुमचे विचार काय होते ते थोडंसं सांगा. थोडंसं म्हणजे अगदी 5 मिनिटात, कारण हे सगळे विस्ताराने आढावा घेण्याचे विषय आहे. हिम्मत नावाचं कोणीतरी परिचय करताना आता त्यांनी करेज हा शब्द वापरला, पण त्या साप्ताहिकाचं शीर्षक हिम्मत हेच होतं आणि ते इंग्रजी साप्ताहिक होतं. आणि ते आम्ही 10-12 जणांचा एक ग्रुप होता आमचा, आम्ही ते प्रकाशित करायचो. आणि ते अतिशय लोकशाही मूल्यांना मांडणारं वगैरे अशा प्रकारचं साप्ताहिक होतं. आणि आम्ही सगळेच तेव्हा तरुण होतो, सगळेच ध्येयवादी होतो. आणि पण पुढे अनेक कारणांनी ते साप्ताहिक आम्हाला बंद करावं लागलं. त्यातली सगळी मंडळी पुढे विखुरली. पण त्यावेळेला आमच्या 10-12 जणांमध्ये ज्या प्रकारची एकरूपता आणि ज्या प्रकारची जवळीक निर्माण झाली, आय हॅव नेव्हर एक्सपिरियन्स दॅट सेन्स ऑफ इंटिमसी इन सबसिक्वेंट इयर्स विथ एनी ग्रुप. कारण एक तर काय, आम्ही सगळे तरुण होतो आणि आयुष्यात पहिल्यांदाच असं काही करत होतो. आणि ते सगळे मंडळी पुढे वेगळ्या वेगळ्या जीवन क्षेत्रामध्ये स्थिरावली. मला आठवतं मिर्जा चौधरी त्याच्यात होती, ती इंडियन एक्सप्रेसमध्ये पॉलिटिकल एडिटरवर गेली. कल्पना शर्मा हिंदूत गेली. शहनाज व्यंकटेश्वरय्या यांनी स्वामीनाथन अय्यर बरोबर लग्न केलं. संजय हजारिका न्यूयॉर्क टाइम्समध्ये गेला. वेगवेगळ्या ठिकाणी सगळी मंडळी विखुरली. पण या सगळ्यांची ही आयुष्यातली नोकरी नाही म्हणता येणार, कारण ते काही पगार वगैरे नव्हता. आम्ही ध्येयवादाने प्रेरित करत होतो.
इकडे तिकडे फिरता यावं इतपत फक्त घेत होतो. आणि अतिशय निष्ठावान अशी जी मंडळी, आणि मला अभिमान वाटतो की त्यांच्यापैकी कोणीही आपल्या पदाचा कधी गैरवापर नाही केला. म्हणजे उदाहरणार्थ 10% कोट्यामध्ये फ्लॅट मिळणं हे तेव्हा सर्रास होतं, आणि पण त्याच्यापैकी एकाने घेतला नाही तसा फ्लॅट. मला स्वतःला सँक्शन झालेला तुम्ही घेतला नाही, कारण तेव्हा एक प्रकारची निष्ठा, त्याला वेळ म्हणाल होतं, तुम्ही ध्येय वेळ म्हणाल, ते होतं आमच्या तेव्हा. आणि तो ग्रुप विखुरला नंतर. पण त्यांचा प्रिंटिंगचं काम देखील मी बघायचो. आणि एका आणीबाणीच्या कालखंडामध्ये जेव्हा सेन्सर बोर्डाचा शिक्का असल्याशिवाय आम्ही छापणार नाही, छापता येईल असं ज्यांच्याकडे आम्ही मुद्रण करायचो, तो स्टेट पीपल प्रेस म्हणून मोठा मुंबईत प्रेस आहे, जन्मभूमी हे गुजराती दैनिक ते छापतात. तर त्यांनी सांगितलं की आम्ही काही तुमचं हे साप्ताहिक छापू शकणार नाही, तुम्ही सेन्सरचा शिक्का आणून त्या प्रत्येक वेळेला जे आम्हाला मंजूर नव्हतं. त्यामुळे मग आम्ही स्वतःच एक प्रेस सुद्धा घेतला, तिथे छापायला लागलो. या सगळ्या कालखंडामध्ये वर्षाच्या माझी ओळख झाली. आणि मी तर तेव्हाच म्हटलं होतं की माझी अशी फार इच्छा आहे की लग्नानंतर आपण एखादं मराठी मासिक सुरू करूया. कारण आपल्याला दोघांनाही वाचनाची आवड आहे, दोघांनाही साहित्याची आवड आहे, दोघांचंही मराठी भाषेवरती अतिशय प्रेम आहे. तर मराठी भाषा, मराठी साहित्य याचा प्रसार करणं हाच उद्देश ठेवून आपण एखादं मराठी मासिक सुरू करूया. आणि मासिक कशा करणार, तर बहुतेक सगळं श्रेष्ठ साहित्य हे प्रथमतः मासिकामधून छापलं जातं आणि मग त्याला पुस्तक रूप लागतं. मग तुम्ही वि. स. खांडेकरांच्या कादंबऱ्या घ्या, तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निबंध घ्या, पु. ल. देशपांडेंची व्यक्तिचित्र घ्या, हे सगळं साहित्य आधी मासिकात आलेलं आहे. आणि हे जगभर आहे बरं का. चार्ल्स डिकन्सची प्रत्येक कादंबरी ही नियतकालिकात सिरियलाइज झालेली आहे. जेन ऑस्टेनने 5 कादंबऱ्या दिल्या, तर पण त्या 5ही कादंबऱ्या नियतकालिकात सिरियलाइज झाल्या आहेत. हे सगळीकडे होते. पी.जी. गुडावता प्रत्येक नियतकालिकात आली आहे. तर आपण असं मासिक सुरू करूया अशी इच्छा होती. पण त्याच वेळेला मराठीमध्ये मासिकं एक एक करत बंद पडत होती आणि मासिकावरचे संसार चालणार नाही हे उघड दिसत होतं. आणि आम्ही दोघांनी गरिबी भरपूर बघितली असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की आधी आपल्या प्रपंचाची काहीतरी सोय व्हायला हवी. हिंमतच्या प्रेसमुळे माझ्या प्रिंटिंगशी परिचय होता. त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की 78 सालच्या सुमारास की आपण सुरुवातीला प्रिंटिंग प्रेस चालवूया. पण अंतिमतः आपल्याला आयुष्यात जे करावंसं वाटतं मनापासून तेच आपण करायचंय. पण त्याच्याकरता आपल्याकडे अर्थबळ हवं पुरेसं, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं. म्हणून तर आपल्याला हा व्यवसाय, मुद्रण व्यवसाय करायचा आहे. अंतर्नाद मासिक सुरू करण्यासाठी पुण्याला स्थलांतरित व्हावं असं तुम्हाला का वाटलं? मुंबईत नाही करता आलं नसतं का कोण नाही. पण माझ्या मनामध्ये पुण्यामध्ये सांस्कृतिक वातावरण मुंबईपेक्षा जास्त आहे, विशेषतः मराठीला पूरक अशी एक प्रबळ भावना होती. मी जिथं राहत होतो किंग सर्कलला, तो सगळा परिसर पूर्णांशाने कॉस्मोपॉलिटन होता. आता मी ज्या बिल्डिंगमध्ये राहत होतो तिथे 24 बिराडं होती, 24 पैकी फक्त 2 मराठी होती उदाहरणार्थ. आणि असं वाटलं की पुणे हे जास्त आपल्याला योग्य ठरेल. आणखी एक सांगायला हवं की माझा एक अतिशय चांगला मित्र जवळचा श्रीनिवास तळवलकर म्हणून होता, आणि त्याचा प्रिंटिंग प्रेस होता जो माझ्या शेजारीच होता. आणि आम्ही नेहमी एकत्र गप्पा मारत बसायचो. त्याला जेव्हा मी हे सगळं सांगत होतो, चर्चा करायचो, अंतर्नाद नावाने बाय द वे त्याच्याशी झालेल्या चर्चेत तो पुढे आले. श्रीनिवास म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवलेचा जावई. पांडुरंग शास्त्री आठवलेने एकाच मुलगी धनश्री, तिच्याशी त्याचा विवाह झाला होता. आणि अंतर्नादचे शिक्षक तेव्हाच पुढे आलं. आणि तेव्हाच असं वाटलं की आपण पुण्याला जावं. आणि म्हणून मग 1994 साली आम्ही पुण्याला जायचा निर्णय घेतला. आणि सुदैवाने त्यावेळेला पुण्यातल्या जागांच्या किमती खूपच कमी होत्या, म्हणजे मुंबईच्या तुलनेत खूपच कमी होत्या. त्यामुळे आम्हाला ते सहज जमून गेलं. ही गोष्ट अंतर्नाद मासिक जवळपास 26 वर्ष तुम्ही चालवलं. अनेक त्यात विशेषांक निघाले, ते विशेषांक गाजले, ते जाणकारांचा चर्चेचा विषय झाले. पण अमुक एक विशेषांक केल्यामुळं तुम्हाला व्यक्तिशः समाधान वाटलं किंवा त्यातनं
काहीतरी नवीन आपण देतोय समाजाला असं वाटलं. असं काही वर्थ मेन्शनिंग विशेषांक त्यांच्याबद्दल सांगतो. असे अनेक विशेषांक मी सांगू शकेल. उदाहरणार्थ आम्ही कालिदास विशेषांक काढला होता आणि कालिदासाविषयी मराठीमध्ये त्यावेळेला लेखन जवळजवळ नव्हतं आणि त्यामुळे तो विशेषांक काढणं याच्याकरता खूप धडपड करावी लागली, पण आम्ही तो काढला. अतिशय तो चांगला निघाला. आम्ही शेक्सपियर विशेषांक काढला होता. आम्ही रवींद्रनाथ टागोरांवरती विशेषांक काढला होता, कारण टागोरांना गीतांजलीला नोबेल पुरस्कार मिळाला आणि त्यांनी आपल्याला आणि बांगलादेशला राष्ट्रगीत दिली. या पलीकडे आपल्याला रवींद्रनाथांचा परिचय नसतो. त्यामध्ये शरदबाबू जास्त परिचित होते, कारण बरेचजणांनी शरदबाबूंच्या कादंबऱ्यांचा अनुवाद मराठीत केला आणि म्हणून आम्ही तो रवींद्रनाथ विशेषांक काढला होता. हे सगळेच विशेषांक मला समाजात जोड केले. एखाद्या मराठी मासिकाला स्वतंत्र व्याकरण सल्लागार असणे ही घटना अंतर्नाथच्या बाबतीत पहिल्यांदा झाली. तुमच्या व्याकरण सल्लागार यास्मिन शेख होत्या. व्याकरण सल्लागार ठेवावा असं तुम्हाला का वाटलं आणि याच अनुषंगाने यास्मिन त्यांच्याविषयी थोडंसं सांगा. हो, यास्मिन शेख आमचा व्याकरण सल्लागार म्हणून आम्ही त्यांना ठेवलं होतं. ही गोष्ट खरी आहे. त्यांचा माझा प्रथम परिचय म्हणाला तर त्यांची मुलगी आणि मी एकाच वर्गात होतो, पण त्या काळी मुलं मुलींशी कधीच बोलत नसतात. म्हणजे भारत पाकिस्तान असंच होतं. पण मला माहिती होतं की हिची आई मराठी खूप तिथं व्याकरण खूप उत्तम आहे, सगळं माहिती होतं मला. मग पुण्याला आल्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही आमचा व्याकरण सल्लागार व्हा, कारण आमच्या दोघांचंही या बाबतीत एकमत होतं की आपल्या अंकामध्ये एक चूक असता कामा नये. ऱ्हस्व दीर्घाची कुठल्याही व्याकरणात्मक अशी एक चूक असता कामा नये आपल्या अंकात. आणि शेखबाई नेहमी म्हणायच्या की जर आपल्या अंकात एखादी चूक राहून गेली तर मला अंकावरती ओरखडा उमटल्यासारखं वाटतं. म्हणजे इतक्या त्या दक्षतापूर्वक हे काम करायचं. मला सांगायला आवडेल, त्यांचे यजमान अझीज अहमद शेख हे मुळाला हृदयविकाराच्या झटक्यानंतर दाखल असताना ICU मध्ये अतिदक्षता विभागात तिथे देखील दाखल असताना शेखबाईंनी आमची सगळी मुद्रित म्हणजे प्रूफ्स मी तपासून दिली होती आणि त्यांचा अगदी आग्रह असायचा की मराठा पंढरपूरला पण होत्या त्या पाहिजे की मराठी हीच माझी मातृभाषा आहे. एकदा त्यांच्याकडे सेन्ससचे अधिकारी आले होते, जनगणना करणारा, शिरगणती करणारा, आणि यास्मिन शेख नाव ऐकल्याबरोबर त्यांनी पुढे त्याचे अनेक कॉलम्स असतात ना, त्यात मातृभाषा कॉलम होता आणि उर्दू असं लिहून टाकलं. याने ते बघितलं तर नाही, उर्दू नाही माझी मातृभाषा मराठीच आहे. ते खोडायला आलं मराठी, त्यांनी त्याला नाही लावलं. म्हणजे आणि त्या नेहमी म्हणायच्या की भाषेला धर्म नसतो, भाषेला जात नसते आणि मी मराठी मातृभाषा बोलणारी आहे, त्याचा मला विलक्षण अभिमान आहे. अंतर्गतची बॅनर लाईन सांस्कृतिक समृद्धीसाठी अशी होती. सांस्कृतिक समृद्धी म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं असतं? कांबळ्यांनी 2-3 केळी माळ्याच्या मुलाला देणं ही पण एक सांस्कृतिक समृद्धी आहे. काय आर्थिक समृद्धी प्रत्येकालाच हवी असते आणि ते स्वाभाविक आहे. 1 बेडरूमच्या घरात राहणारा असतो, त्याला 2 बेडरूमच्या घरात द्यायचं स्वप्न असतं. ज्याच्याकडे 2 बेडरूम असतात त्याला 3 बेडरूमचा फ्लॅट हवा असतो, ज्याच्याकडे 3 बेडरूम असतात त्याला 4 बेडरूमचा हवा असतो. हा जो प्रवाह आहे किंवा प्रवास म्हणा तो सार्वत्रिक आहे. पण त्या आर्थिक समृद्धीच्या जोडीने जर तुम्हाला सांस्कृतिक समृद्धी नसेल, म्हणजे चायनीज लोकांमध्ये एक म्हण होती, तर शांता शेळके ज्यांच्या असते अंकाचं प्रकाशन झालं तर नेहमी म्हणायच्या, ती चिनी म्हण त्या उद्धृत करायच्या की भाकरी ही तुम्हाला जगवेल, पण फूल हे तुम्हाला का जगायचं त्याचं कारण फूल. भाकरीची गरज आहे तशी फुलाची गरज आहे. म्हणजे कुठंतरी आर्थिक समृद्धीला सांस्कृतिक समृद्धीची जोड देणं हे आवश्यक आहे.
किर्लोस्कर मासिकावरती एक मुखपृष्ठ आलं होतं. नवरा बायको आणि 2 मुलं, मुलगा आणि मुलगी एका वडाच्या झाडाखाली बसून पिकनिकला गेले आहेत आणि डबा खात आहेत. तर या नेत्याने सांगितलं की ते मुखपृष्ठ मी जेव्हा बघितलं तेव्हा माझ्या मनावर त्याचा जो इम्पॅक्ट झाला, जो परिणाम झाला, तो मी आयुष्यात कधीच विसरलो नाही. कारण आम्ही ज्या ग्रामीण भागातनं आलो त्या ग्रामीण भागात नवरा बायको आणि मुलं यांनी असं एकत्र बसणं जेवायला हेच अशक्यप्राय होतं. बायकांनी नंतर जेवायचं, पुरुषांनी आधी जेवायचं हीच प्रथा होती. आम्ही असं कुठेतरी वनविहाराला वगैरे जाणं ही पण अविश्वसनीय कल्पना होती. झाडाखाली बसून गप्पा गोष्टी करत पिकनिक म्हणून कुठे जाणं हेच अशक्यप्राय होतं. त्या चित्रामुळे कौटुंबिक जीवनाविषयीची माझी धारणा ही पूर्णतः बदलून गेली. आणि तो नेता होता शरद पवार. असा इम्पॅक्ट मुखपृष्ठाचा लोकांच्या मनावरती होऊ शकतो. आता उदाहरण म्हणून सांस्कृतिक समृद्धीमध्ये आम्ही सगळं येतं बरं का. चित्रपट, नाटक, चांगली वागणूक, चांगलं संस्कारशील जीवन, या सगळ्याचा दुसऱ्याला मदत करणं, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे संस्कृतिक समृद्धी. अंतर्नादमधली वेगवेगळी सदरं, त्यात येणारा मजकूर हा आत्ता सरांनी सांगितलं तसं वाचकाला सर्व अंगाने समृद्ध करण्याचा प्रयत्न होताच. पण अंतर्नादमध्ये जाहिरातीचं सदर अत्यंत गाजलं आणि त्या जाहिरातीच्या सदराचं रूपांतर पुढे एका पुस्तकात झालं. तर नव्या जगाची सुरुवात हे जे तुमची थीम होती त्याबद्दल थोडंसं सांगा. एक पुण्यामध्ये अरुण किर्लोस्कर नावाचे उद्योगपती होते आणि ते किर्लोस्कर कुटुंबाशी निगडीत नव्हते, फक्त आडनाव बंधू होते. ते प्रोफेशनल होते आणि कमिन्स म्हणून जी कंपनी आहे तिथे ते मॅनेजिंग डायरेक्टर होते. तर ते आमच्या जवळ औंधमध्ये राहायचे. माझी मुलगी आणि त्यांची नात एका वर्गात होते आणि त्यांची इच्छा होती अंतर्नादला काही मदत करायची, जाहिराती स्वरूपात अशा असताना. कारण मासिकाला जाहिराती अत्यावश्यक असतात, तर अशा मासिकाच्या डोक्याला चालूच शकत नाही. तर ते मला म्हणाले तुम्ही काय वाटेल तर मजकूर सांगा, ती जाहिरात आहे असं समजून मी तुम्हाला पेमेंट करेन, माझं नाव कुठेही छापता कामा नये. मी म्हटलं हे काही मला बरोबर वाटत नाही, तुम्हाला काय छापावं असं वाटतं, काय आपण लिहावं असं वाटतं. तर ते मला म्हणाले तुमच्यावर सोबत तुम्हाला काय वाटेल ते घ्या, माय इंटेन्शन इज जस्ट टू हेल्प यू. त्यामुळे आम्हाला तुमच्या मासिकातली जाहिरात बघून ते माझा माल कोणी घेणार नाही, पण तुम्हाला मदत तरी होईल. मग मी म्हटलं नाही तसा नाही, पण तुम्हाला काहीतरी आयडिया द्या. मग त्याने मला सांगितलं ते जेव्हा अमेरिकेत होते शिकायला कुठेतरी, तेव्हा वॉल स्ट्रीट जर्नल म्हणजे अमेरिकन टॅबलॉइड फॉर्मॅट आहे. टॅबलॉइड म्हणजे आपल्या वृत्तपत्राचा अर्धा. तर टॅबलॉइड फॉर्मॅट आहे. त्याच्या शेवटच्या पानावरती एक जाहिरात 2 अंकात असायची आणि जवळजवळ 75 अंक म्हणजे 2 वर्ष ती जाहिरात येत राहिली. ती जाहिरात कोणी दिली आहे त्याचं नाव नसायचं. त्या जाहिरातीचा मजकूर अगदी एका मिनिटात वाचून जेवढाच मजकूर असायचा, 50 शब्द बस. आणि त्याच्यामध्ये एकच टॅगलाईन होती, हाऊ यू परफॉर्म ॲज अन इंडिव्हिज्युअल विल डिसाइड हाऊ अमेरिका परफॉर्म्स ॲज अ नेशन. बाकी काही नाही, साध्या साध्या गोष्टी असायच्या. म्हणजे डोंट से दॅट गर्ल, फाइंड आउट हर नेम, फॉर हर नेम इज द स्वीटेस्ट साऊंड इन द वर्ल्ड. डिड यू कमिट लार्सनी टुडे, लार्सनी म्हणजे चोरी. आणि त्यांनी व्याख्या केली होती, इफ यू टेक एन अपॉइंटमेंट बट डोंट गो ऑन इन टाइम, यू हॅव कमिटेड लार्सनी. कारण त्या माणसाची वेळ तुम्ही चोरली जी तुम्ही कधीच परत करू शकतो. साध्या साध्या गोष्टी असायच्या. तर त्याने सांगितलं असं काहीतरी तुम्हाला सुचलं तर लिहा. मग मी विचार करायला लागलो, पुष्कळ दिवस विचार केला आणि मला एक वाक्य असं सुचलं की नव्या जगाची सुरुवात स्वतःपासून होते. आणि मग ती टॅगलाईन पकडून 2-2.5 वर्ष आम्ही ती मालिका चालवली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तो वापरल्यावर मला आठवण झाली, या सगळ्या प्रक्रियेमध्ये वाचकांचा प्रतिसाद हा महत्वाचा असतो आणि तो प्रतिसाद संपादकापर्यंत पोहोचतो आणि संपादकाच्या माध्यमातून तो परत वाचकांच्यापर्यंत पोहोचणं अपेक्षित असतं. तर प्रतिसाद म्हणून एक सदर केवळ वाचकपत्रांसाठी अंतर्नादमध्ये असायचं आणि त्याला भरपूर पानं दिली जायची. म्हणजे एखाद्या पानात तो विषय उरकला जायचा नाही.
तर असा एखादा प्रतिसाद सदराचा काही संस्मरणीय अनुभव सांगाल काय? अशी अनेक आम्ही 4 पानं मासिकाची वाचकपत्रांकरता मुद्रण केली होती आणि त्यामध्ये भूमिका अशी होती की लेखकाने काहीतरी लिहित राहायचं आपलं आणि वाचकांनी वाचायचं, त्याला काही अर्थ नाही. वाचकांचा प्रतिसाद मिळणं आवश्यक आहे, अन्यथा तो वन वे ट्रॅफिक होईल. तसं नको. यू मस्ट गेट फीडबॅक. तुम्हाला वाचकांकडून कळलं पाहिजे म्हणून आम्ही 4 पानं मुद्रण केली होती. आणि आमचा वाचक वर्ग सुदैवानं खूप चोखंदळ होता. त्याची एक थोडीशी पार्श्वभूमी सांगायला हरकत नाही. माझ्या एका मुंबईच्या मित्राने मला सांगितलं होतं की आपण असं करूया, मराठी मासिकाची वर्गणी भरत नाही, पण आपण काय करायचं, आपण अशी 1000 मराठी कुटुंब जोडूया जी प्रत्येकी 2000 रुपये देतील. अशी 1000 कुटुंब जी आपण निवडू ती महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या जीवन क्षेत्रातली आणि इतरही राज्यातली परदेशातली अगदी चोखंदळ वाचक जी आहेत अशीच मंडळी निवडायची आणि बाय इन्व्हिटेशन असं ठेवायचं. आणि 2000 प्रत्येकी गुणिले 1000 सदस्य 20 लाखाचा निधी संकलित होईल. आणि त्यावेळेला कॉस्मॉस, सुवर्ण सहकारी अशा अनेक बँका होत्या युनायटेड नेशनल ज्या 16% व्याज देत होत्या. तर 20 लाखाच्या निधीवरती 3,20,000 तुम्हाला मिळू शकतात. आणि तुमच्या मासिकाचा बराचसा खर्च त्याच्यात भागू शकतो. आणि मुख्य म्हणजे 1000 सुसंस्कृत कुटुंब जोडली जातात तुमच्याशी, जो एक तुम्हाला मोठा एक आधार असतो त्याचा. आणि तसा वाचक वर्ग आमच्या सुदैवाने आम्हाला जोडला गेला. पण पुढे काय झालं, बँकांचं व्याजदर झपाट्याने कोसळले आणि आम्हाला मग आम्ही ठरवलं की हे काही जमणार नाही, खर्च वाढतोय, व्याजदर कोसळत आहे. म्हणून मग आम्ही एका क्षणी असा निर्णय घेतला की त्यांचे पैसे परत करून टाकायचे. आणि ते खरंच होतं. ते पंढरपूरच्या वारीमध्ये काय प्रचंड किती मजा असते, केवढी भाविकता आहे, केवढं पावित्र्य आहे वगैरे वगैरे असं खूप यायचं लेखन आमच्याकडे पण यायचं, सगळीकडे यायचं. ते म्हणाले मी पंढरपूर नगर परिषदेचा मुख्य वैद्यकीय अधिकारी आहे, तुम्ही आमच्याकडे 2ला यावं, सपत्नीक यावं, 14 जूनला या. 14 जुलैला आषाढी एकादशी आहे. 14 जूनला तुम्ही या आणि बघा पंढरपूर कसं आहे. आणि मग 14 जुलैला या आणि आषाढी एकादशी नंतर काय परिस्थिती होते ते पण बघा. म्हणजे तिथे राहणाऱ्यांचा दृष्टिकोन यात्रेबद्दल काय आहे ते तुम्हाला कळेल. तुमची सगळी व्यवस्था मी करेन. त्याप्रमाणे आम्ही गेलो तिकडे राहिलो आणि बघितलं की त्यांना JCB मशीन लावून घाण कशी काढावी लागते आणि किती त्याच्यात अडचणी असतात आणि वैद्यकीय अधिकारी या नात्याने त्यांच्यापुढे किती संघर्षाचे क्षण निर्माण होतात. कारण कुठच्याही क्षणी साथ पसरू शकते रोगाची, विशेषतः पाजाऱ्यासारख्या रोगाची. आता ते कमी झाले प्रमाण, पण ती संभाव्यता नेहमीच होती. त्याच्यातून त्या परिचय झाला पाहिजे. आणि त्यांचं ते पुस्तक मगाशी कोणीतरी उल्लेख केला, अपार्थिव. अपार्थिव म्हणजे त्यांनी शवागारामधले जे अनुभव शब्दबद्ध केले, विजय मेडिकलमध्ये असताना नंतर ससूनमध्ये काम करत असताना, तर ते फार सुंदर पुस्तक आहे. म्हणजे मराठीत त्या विषयावरती दुसरं पुस्तकच नाही. पोस्टमॉर्टम कसं केलं जातं, का केलं जातं, त्याच्यातनं काय निष्पन्न होतं, ती ॲक्च्युअल प्रक्रिया काय असते, हे सगळं तरी त्याच्यात वर्णन केलं होतं. मला ते खूप आवडलं होतं पुस्तक. तर असं वाचक पत्रातून जो संवाद साधला जातो त्यामुळे वाचकांशी खूप आमचं चांगलं जुळलं. एक उदाहरण द्यायला हरकत नाही. माझ्या मुलीला जायचं होतं हाँगकाँगला आणि तिथे चिनी भाषा बोलतात सगळ्यांना, आपल्याला काही ती भाषा येत नाही आणि आपल्या कोणी ओळखीचं नाही, काही नाही. तर मला काळजी होती की हाऊ शी वूड मॅनेज, काय कसं हे करायचं. पण आमचे कुलकर्णी नावाचे वर्गणीदार तिकडे होते. मी त्यांना पत्र दिलं की ईमेल म्हणजे की कितपत सुरक्षित आहे तिकडे असं जाणं महिलांकरता. तर त्यांची लगेच ईमेल त्याच दिवशी आली की 100% सुरक्षित आहे, बिकॉज युअर फॅमिली कॅन स्टे विथ अस. आणि फॉर 8 days ही लुक्ड आफ्टर माय वाईफ, माय डॉक्टर. आणि ते खूपच म्हणजे आम्हाला हृदयस्पर्शी वाटलं की ज्याच्याशी आपलं काही नातं नाही, काही संबंध नाही, पण त्या वर्गणीदाराला केवळ अंतरणाच्या मासिकाभोवती गुंफला गेलेला असा काय म्हणूया त्याला परिवार तयार झाला होता. आणि त्याचं मला खूप म्हणजे अप्रूप वाटायचं की त्यांच्याशी माझा तसा काही संबंध नाही, पण तेव्हा या मासिकामध्ये मी जुळलो. मला आठवतं ज्ञानेश्वर मुळे जेव्हा मालदीवला आपले हाय कमिशनर होते तेव्हा त्यांनी मला, माझ्या पत्नीला वर्षाला
अनिल जोशी, त्याची बायको शुभांगी, दत्तप्रसाद दाभोळकर यांचे स्नेह, आम्हाला सगळ्यांना त्यांच्या घरी बोलावलं होतं. आणि भारताचा हाय कमिशनर म्हटल्यावर मालदीवमध्ये तो राजाच असतो, त्यामुळे आम्हाला खूपच सन्मानपूर्वक वागणूक. 8 दिवस त्यांच्या घरी राहिलो आम्ही. तर असं हे जे असे क्षण आहेत अनुभवाचे, हे केवळ अंतर्गतपणे आमच्या वाट्याला आले आणि त्याबद्दल कृतज्ञतेची भावना माझ्या मनामध्ये ओतप्रोत आहे. काळे सरांचं साहित्यिक म्हणून मराठी साहित्य विश्वात एक वेगळं स्थान आहे. त्यांची 15 पुस्तकं प्रसिद्ध झालीत. निम्मी ललित आहेत, निम्मी ललितेतर आहेत. ललित साहित्याची त्याच्या गुणवत्ता ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत आहे. पण मला व्यक्तिशः त्यांनी ललितेतर जी पुस्तके लिहिलेत ती एकंदरीत मराठी साहित्य विश्वात महत्त्वाची वाटतात. त्याचं कारण असं की त्यांनी शरद जोशी, अनंतहरी गजरे, रावसाहेब शिंदे, वसंतराव घाटगे आणि डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर या व्यक्तिमत्वांवर आधारित थोडक्यात त्याचं चरित्र डेपिक्ट करणारी ही सगळी पुस्तकं आहेत. त्यातले काही लोक प्रसिद्ध आहेत, परंतु त्यांची सर्वंकष माहिती आपल्याला नाही. काही लोकांनी खूप काम करूनही ती आपल्याला माहितीच नाही. तर या संदर्भात समतानंद अनंतहरी गजरे यांचं नाव मी घेईन. आपल्यापैकी किती लोकांना समतानंद माहिती आहेत? जवळपास कोणाला? हा, बरोबर. काय नाव आपलं? माझं नाव संजीव भोसले. संजीव. माझी मामी गजरे फॅमिलीची होती. बरोबर तुम्ही झुणका भाकर सत्यनारायण. बरोबर. तर मला सर तुम्हाला असं विचारायचं आहे की ह्या प्रत्येक व्यक्तीवर आणि त्या व्यक्तीवर लिहिलेल्या पुस्तकावर आपल्याला एक तास बोलता येईल याची मला जाणीव आहे. तरी परंतु या सगळ्या व्यक्तिसमूहातला तुमच्या दृष्टीने आव्हानात्मक काम कोणतं होतं आणि जे पुस्तक तुम्ही लिहिले म्हणून तुम्हाला स्वतःला व्यक्तिशः देखील समाधान वाटते असं एक नाव आणि त्याच्याबद्दल थोडंसं सांग. सगळ्याच पुस्तकांविषयी समाधानकारक माझी प्रतिक्रिया असेल. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, ज्यांनी शेतकऱ्यांना सर्वप्रथम स्वाभिमानाची शिकवण दिली. भीक नको, हवे घामाचे दाम, आम्हाला अनुदान नको आहे, आमच्या मालाला शेतीमालाला योग्य ती किंमत द्या, अशा प्रकारचं आंदोलन उभारलं. आणि भारताच्या इतिहासामध्ये शेतकरी आंदोलनामध्ये जितके लोक तुरुंगात गेले तितके कुठल्याही आंदोलनात आदर घेतले नाही. एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये ऊस आंदोलनात 1919 साली 30,000 अरेस्ट होतात. 30,000 अरेस्ट. कपाशी आंदोलन, कापूस आंदोलनाच्या वेळेला जे वर्ध्याला त्यांनी सुरू केलं, कपाशी आंदोलनात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 90,000 अरेस्ट होतात. म्हणजे अशा प्रकारचा लोकसहभाग इतक्या व्यापक प्रमाणावरती मिळवणारा, बरं त्याच्या 42 पिढ्यामध्ये कुणीही शेतकरी नाही. पुन्हा जोशी म्हणजे ब्राह्मण, शेतकरी वर्ग जास्त करून अब्राह्मण, पण तरी देखील या लोकांनी शरद जोशींना आपलं धैर्य मानलं. आणि असं असूनही त्यांच्याविषयी जनसामान्यामध्ये पुरेशी माहिती नाही हे मला जाणवलं. आणि मला नेहमीच असं वाटत आलं की आपण लिहितो त्याचा काहीतरी उपयोग असला पाहिजे, त्याला काहीतरी त्यातनं निष्पन्न व्हायला हवं. केवळ आपली खास म्हणून लिहिण्यात काय अर्थ नाही. तर मला नेहमी असं वाटायचं की ज्यांच्याविषयी लोकांना माहिती पुरेशी नाही त्यांच्याविषयी आपण लिहिलं पाहिजे. हे समतानंद कधी असंच नाव होतं बरं का. तो माणूस इतका अफाट प्रतिभावान होता, ते पत्रकार होते. आता तुम्हाला सांगितलं तर कठीण समजायला तुम्हाला अविश्वसनीय वाटेल. लोकमान्य टिळकांची जी केसरीमधली भाषा होती ना, ती खूप जडजब्बार क्लिष्ट अशी सदाशिवपेठी मराठी भाषा होती. अनंतहरी गजरेंनी त्यांच्याबरोबर मंडालेच्या तुरुंगातून टिळक जेव्हा आले तेव्हा त्यांनी टिळकांबरोबर 6 वर्ष सतत प्रवास केला. टिळकांच्या प्रत्येक भाषणाचा वृत्तांत त्यांनी संदेशमध्ये लिहिला, जे जनसामान्यांचं दैनिक होतं. केसरी फक्त विशिष्ट वर्गापुरतं होतं, संदेश हे आम जनतेचं होतं. त्यांनी संदेशमध्ये एक पान भरून वृत्तांत लिहिले आणि खऱ्या अर्थाने टिळकांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचं फार मोठं काम त्यांचं आहे. त्यांनी नाटकं लिहिली,
जेव्हा चित्रपट आले तेव्हा नाटकं बंद पडत होती. कोणीही नाटक बघायला जात नव्हतं, कारण नाटकं रात्री 10 वाजता सुरू व्हायची, ती सकाळी 5 वाजता संपायची. त्यावेळेला अनंतहरी गद्रेंनी 2 तासात संपतील, 2 ते 2.5 तासात अशी छोटी छोटी नाटकं त्याला सुरुवात केली. त्यांनी लागोपाठ 9 नाटकं दिली, ती सादर केली, रंगमंचावर आणली आणि त्याचा इतका परिणाम झाला की नाट्यसृष्टीला जणू संजीवनी मिळाली. आणि त्याच्याचमुळे रौप्य महोत्सवी मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद हे त्यांना दिलं गेलं. बालगंधर्वांच्या हातून त्यांनी सूत्र नेली. आणि त्यांचं मोठं काम म्हणजे ते काय करायचे, त्यांनी ते सावरकरांबरोबर एकदा रत्नागिरीला राहिले होते. सावरकर सगळ्या जाती जमातीच्या लोकांना एकत्र करून संतनारायणाची पूजा करायची. यांनी काय केलं, यांनी त्याच्यात थोडंसं व्हॅल्यू ॲडिशन म्हणतात आजच्या भाषेत तसं केलं. त्यांनी एका हरिजन जोडप्याला पूजेला बसवायचं आणि त्या जोडप्याच्या पायाचं तीर्थ अनंतहरी गद्रेंनी त्यांच्या पत्नी प्राशन करत आणि प्रसाद म्हणून झुणका भाकर द्यायचे. कारण तो तुपातला उपासाचा शिरा, पूजेचा शिरा हा महाग असायचा. सर्वसामान्य माणसाला झुणका भाकर परवडणारी होती, म्हणून त्यांनी प्रसाद म्हणून झुणका भाकर द्यायला सुरुवात केली. आणि गाडगे महाराज, डॉक्टर आंबेडकर यांच्यासारख्या विभूतींनी त्यांचं खूप कौतुक वगैरे केलं. आणि असे त्यांनी 2,500 सत्यनारायण केले. आता आपण थोडस आपल्या प्रिय भारताकडे वळूया. भारताचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आपला सगळा वैभवशाली इतिहास, त्याच्यानंतर 1200 वर्षाची गुलामगिरी, त्यातून बाहेर पडण्यासाठी झालेला स्वातंत्र्य लढा, त्याच्यानंतर 75 वर्षात स्वातंत्र्योत्तर काळात आपण जे काही वाटचाल केली ती, ह्या सगळ्या एकंदरीत कालखंडाकडे तुम्ही कसं बघता आणि भारताच्या भवितव्याबद्दल तुम्ही आशावादी आहात काय? नक्कीच आशावादी, त्याबद्दल वादच नाही. मी नेहमी भारतासंदर्भात विचार करताना बिस्लेरी आणि मोबाईल ही 2 प्रत्येक डोळ्यापुढे मांडतो. मोबाईल हे किती प्रचंड प्रमाणावर तंत्रज्ञान क्रांती करू शकतं त्याचं प्रतीक म्हणून मी बघतो त्याच्याकडे. आज घरोघरी व्यक्तीकडे मोबाईल आहे. मोबाईलच्या मदतीने तुम्ही भाजीवाली म्हणून भाजी पण घेऊ शकता. मोबाईलवरून तुम्ही इंटरनेटचं देखील विश्व बघू शकता. आणि बिस्लेरीची बाटली हे मला आपण किती मागे पडलो आहोत त्याचं प्रतीक वाटतं की आज सुद्धा भारतातल्या कुठल्याही नदीचं पाणी हे पिण्याजोगं नाही आहे. याला अपवाद फक्त जमशेदपूरचं आहे. जमशेदपूरमध्ये नळाला जे पाणी येतं ते पिण्याजोगं आहे, पण भारतातल्या अन्य कुठल्याही शहरामधल्या नळाला येणारं पाणी हे पिण्याजोगं नसतं. म्हणून आज बिस्लेरीची बाटली आपण कुठेही गेलो तरी डोळ्यासमोर ठेवावी लागते. आणि मला ते प्रत्येक वाटतं की आपल्याला अजून किती लांबचा पल्ला गाठायचा आहे. आपण खूप असं आपण विश्वगुरू बनलो आणि महासत्ता बनलो आणि असं मांडण्याचं काही कारण नाही. आपल्याला खूप अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे ते प्रत्येक वाटतं. भारताबद्दल मी आशावादी नक्कीच आहे. आता मी आपले सगळ्यांचेच लाडके आपटे सर इथे आहेत, त्यांच्या घरी मी राहतोय. त्यांच्याकडे वीज जात नाही आणि त्याने मला सांगितलं तामिळनाडूमध्ये वीज जात नाही. आम्ही जेव्हा पांडिचेरीला चाललो होतो तेव्हा डाव्या हाताला कल्पकप्ता प्रकल्प मला दिसला. न्यूक्लिअर पॉवर तिथे होते, शुद्ध स्वच्छ. आणि त्या वीज निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणावरती विजेचा प्रश्न सुटलाय. एक आणखी उदाहरण देतो श्वेतक्रांतीचं. मी जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हा भावांमध्ये सगळ्यात जास्त मारामाऱ्या व्हायच्या त्या शंकराचार्य काय म्हणाले आणि मंडन मिश्रा काय म्हणाले याच्यावर सुद्धा बातमी होतो. आमच्या मारामारा व्हायच्या की सकाळी दूध आणायला कोणी जायचं उद्या, कारण का दुधाचं केंद्र जे होतं तिथे दूध आम्हाला 2 बाटल्या जेमतेम मिळायचं. त्याच्याकरता कार्ड लागायचं, ते मिळायची मारामार. ते दूध संपलं की दूध मिळायचं नाही. अशा परिस्थितीत होतो आपण. आणि आज मात्र तुम्ही कुठेही जा तुम्हाला दूध मिळणार. दूध किंमत जास्त असते,
ते न परवडणं एखाद्याला शक्य आहे, पण दुधाची उपलब्धता, श्वेतक्रांती हे भारताचा फार मोठा यश आहे. आता मला आठवतं एक वेळ अशी होती की मुंबई बंदरामध्ये अमेरिकन गव्हाची बोट जर लागली नाही तर 2 दिवसानंतर रेशनच्या दुकानामध्ये धान्य उपलब्ध नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे की बंदरात जेव्हा PL 480 खाली येणारा गहू यायचा त्यानंतर 2 दिवसांनी तो रेशनच्या दुकानात पोहोचायचा. हँड टू माउथ म्हणतात तत्समच परिस्थिती होती. पण आता कोरोना काळात आपल्या सरकारने 80 कोटी लोकांना 5-5 किलो धान्य फुकट दिलं आणि तरी देखील पोटाला ओसंडून वाहत आहे. हे प्रगतीच्या द्योतकच आहे ना शेवटी. म्हणजे भारताबद्दल आपल्याला अजून खूप वाटचाल करायची आहे, तर मला उघड दिसत आहे. विषमता प्रचंड आहे, हे सगळं उघड. पण आपण काही आघाड्यावर निश्चितच यश संपादन केलंय, याच्याबद्दल मला अजिबात शंका नाही. भारताबद्दलच्या तुमच्या ज्या धारणा आहेत त्याचं एक प्रतीक म्हणून 2003-4 साली तुम्ही जे बदलता भारत हे पुस्तक लिहिलं त्याचा मी आवर्जून उल्लेख करेन. मौज प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केलं होतं. त्याला अनेक प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार मिळाले. 90-91 साली जे जागतिकीकरण झालं आणि त्याच्यानंतर आपली जी अर्थव्यवस्था खुली झाली त्याची पार्श्वभूमी त्या पुस्तकाला होती. आणि आता त्याच्यानंतर सुमारे 20 वर्षानंतर पुन्हा एकदा तुम्हाला ह्याच थीमवरती म्हणजे मला उमगलेला भारत या विषयावरती का लिहावं असं वाटतंय आणि त्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही सगळं भारत भ्रमण करण्याचा संकल्प सोडलेला आहे. आणि त्या संकल्पाची सुरुवात तुम्ही तमिळनाडूपासूनच का केली हे जाणून घ्यायचं. तामिळनाडूबद्दल मला लहानपणापासून आकर्षणाचं एक कारण आहे की मी जिथं आयुष्याची जवळपास 40 वर्ष काढली तो किंग सर्कल माटुंगा हा विभाग हा तमिळ संस्कृतीने खूप प्रभावित होता. आम्ही माटुंग्याचा उल्लेख माटुंगम असाच करायचो. आमच्या बाजूला शंकर मठम होता, आमच्या बाजूला त्यांची वेगवेगळी देवळं, SIS कॉलेज, अमून तमून त्या सगळ्या संस्था, षण्मुखानंद हॉल समोरच होता. तो एक धागा होता कुठंतरी. आणि मला आठवतं मी 2003 साली N. विठ्ठल म्हणून जे आपले दक्षता आयोगाचे प्रमुख होते त्यांची मुलाखत घेण्याकरता चेन्नईला होतो. आणि त्यावेळेला ते नुकतेच सेवानिवृत्त झाले होते आणि आरेपुरम भागामध्ये भाड्याच्या घरात राहत होते. त्यांनी अलाक्रिटी बिल्डर म्हणून एका प्रामाणिक व्यावसायिकाकडे फ्लॅट बुक केला होता, पण प्रत्यक्षात तो मिळण्यामध्ये काही उशीर होत होता म्हणून ते तिथे राहत होते. त्यांची मुलगी शंकर नेत्रालयामध्ये नोकरी करत होती आणि मुलगा बंगलोरला होता. तर आमची मुलाखत दिवसभर झाली, खूप गप्पा वगैरे झाल्या. नंतर मग मी बाहेर पडलो आणि ते पण आले ते बाहेर मला सोडायला. तर ते मला म्हणाले की तुम्ही जे लिहिणार आहात त्याची मला प्रत पाठवाल का. तर मी म्हटलं की बघा मी अंतर्नादे मराठी मासिक चालवतो आणि माझ्या वाचकांप्रती माझी बांधिलकी पहिली आहे, त्यामुळे मी जे लिहिणार ते 100% मराठीतच लिहिणार. तर ते तुम्हाला कसं वाचता येईल. तर ते म्हणाले मी वाचत प्रयत्न करू, जमेल तुम्हाला, लेट मी ट्राय, यू सेंड मी अ कॉपी. आणि मग ते म्हणाले प्लीज वेट. आणि मग ते आत गेले. आत जाऊन त्याने पुस्तक आणलं छोटंसं. त्या पुस्तकाचं शीर्षक होतं हिस्ट्री ऑफ महाराष्ट्रीयन्स इन तमिळनाडू. हिस्ट्री ऑफ महाराष्ट्रीयन्स इन तमिळनाडू, लेखक N. विठ्ठल. मी चाट पडलो ते पुस्तक बघून. ते मला म्हणाले हो माझं नाव राव आहे आणि माझी बायको गीता, ते आपण तिथं होत्या, ती होणावळकर आहे, आम्ही बोलतो मराठी होतो. तर मला इतकं आश्चर्य वाटलं. आणि त्या पुस्तकाचं त्याचा एक निष्कर्ष असा होता, आम्ही शिवसेना जेव्हा जोरात होती त्या काळातच आम्ही आमचं संस्कारशील वय केलं. त्यामुळे साहजिकच तुम्हाला माहिती आहे सगळं, झेंडू गुंडू वगैरे सगळं माहिती आहे तुम्हाला. तर तसे संस्कार होते. पण N. विठ्ठल म्हणाले की द नंबर ऑफ महाराष्ट्रीयन्स इन तमिळनाडू इज मोर दॅन नंबर ऑफ तमिळ स्पीकिंग पर्सन्स इन महाराष्ट्र. आणि त्यांनी मला त्या पुस्तकातली आकडेवारी दाखवली. 16 लाख मराठी माणसांची नोंद आता कारण तंजावर हे आहे काही प्रमाणात. आणि ते म्हणाले आमची कम्युनिटी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये
ही अत्यंत टॉपला घडली जाते. कृष्णस्वामी रावसाहेब वगैरे, जयराज वगैरे ही मंडळी त्यावेळेला खूप नामांकित होती. आणि तेव्हा माझ्या मनात कुठेतरी बसलं होतं की तमिळनाडूमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मराठी समाज आहे. आणि माझा मित्र अनिल जोशी, त्यांचे व्याही आपटे, त्यांचे आजोबा इथे आले, त्यांनी काहीतरी उद्योग सुरू केला वगैरे, हे सगळं जेव्हा मला कळलं तेव्हा मला वाटलं की तमिळनाडूमध्ये आपल्याला गेलंच पाहिजे नक्की. अर्थात ते प्रत्यक्ष जोडून आलं याच्याकडे या दोघांना, पण ते मनात ते माझ्या ते दीक्षितच होतं. तुम्हाला हा प्रश्न मुद्दाम मी शेवटी विचारतोय, इतकं चांगलं चालणारं मासिक तुम्ही का बंद केलं? खरं सांगू का, चांगलं चालणारा हा एक वादग्रस्त, चांगला शब्द हाच वादग्रस्त आहे मुळात. आणि तो कसं ते सांगायचं, काय आहे की कुठलंही मासिकाकरता वर्गणीदार लागतात आणि जाहिराती लागतात. ही दोन चाके आहेत त्या रथाची. दुर्दैवानं मराठी माणसाची मानसिकता ही मासिकाची वर्गणी भरणं किंवा पुस्तक विकत घेणं हे नाही, ही वस्तुस्थिती आहे. अगदी खूप आग्रह केला. आता माझ्या 100 तरी नातेवाईक मी सांगू शकेन की ते सुशिक्षित आहे, त्यांना वर्गणी भरणं शक्य आहे, पण त्यातले 2 किंवा 3 जण फक्त वर्गणीदार होते, ते देखील काही काळापुरते. तर मराठी माणूस वर्गणीदार सहसा होत नाही. आणि जाहिरातीच्या बाबतीत कसं आहे, आमची जाहिरातीचे दर वगैरे अगदी कमी होते, कारण आमची अपेक्षा एवढीच होती की ते स्वतःच्या पायावर उभं राहावं. मराठी मासिकाकरता जाहिराती गोळा करणं हा एक केविलवाणा प्रकार आहे. तो ज्यांनी ते प्रत्यक्ष केलंय ना त्यांनाच त्यातली वेदना समजू शकेल, बाकी त्यांना समजू शकणार नाही. पण तुम्ही जेव्हा जाहिरात मागायला जाता तेव्हा तुम्ही याचक आणि तो दाता, तुम्ही घेणारे आणि तो देणारा, हे समीकरण पक्क असतं. शब्दात नाही कोणी व्यक्त करत, पण ते जाणवतं कृतीमध्ये. आणि कितीतरी ठिकाणी मला आठवतं, एका बँकेमध्ये मी गेलो, राष्ट्रीयकृत बँकेत, पण मला तुमचं आमच्याकडे डिपॉझिट आहे का, डिपॉझिट असेल तर मी जाहिरात देईन. म्हणजे किती बँकामध्ये आम्ही डिपॉझिट ठेवू शकतो. मी या कामाकडे बघून जाहिरात द्यावी अशी आमच्यापेक्षा असते. त्याने काही दिली नाही जाहिरात. असे अनुभव मला पावलं येतील. त्यामुळे असं लक्षात आलं शेवटी की आपल्याला जाहिराती मिळवणं अवघड आहे, वर्गणीदार मिळवणे अवघड आहे. आता पुढची पिढी मराठी माध्यमात शिकत नाहीये, इंग्रजी माध्यमात शिकत, त्यामध्ये मराठी वाचत नाहीये. तर अशा सगळ्या काळामध्ये आपण प्रवाहाविरुद्ध पोहत राहायचं किती वर्ष जमेल. आणि तेव्हा माझ्या वयाची 65 उलटली होती. आणि एका अर्थानं अंतर्गती माझी दुसरी इनिंग्स होती, पहिली इनिंग्स मुंबईत होती. तर म्हणून मग आम्ही अतिशय वाईट, म्हणजे दुःखी अंतःकरणाने अंतर्गत 26 वर्षानंतर बंद करायचा निर्णय घेतला. आमच्या दृष्टीने ती दुःखद घटना होती. आणि मी तेव्हा अनेक उद्योजकांना पत्र दिली होती. त्यांची नावं मराठी उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांची बहुतेक नावं तुम्हालाही माहिती आहे. आणि मी त्यांना असं म्हटलं होतं की अमेरिकेमध्ये द लिटल मॅगझिन्स म्हणून एक शब्द आहे, द लिटल मॅगझिन्स, म्हणजे त्यांचा खप 500 ते 1000च्या दरम्यान असतो. आणि अशी सगळी मॅगझिन्स ही कुठल्या तरी फाउंडेशनच्या जोरावर चालतात. आणि त्याचा इम्पॅक्ट खूप असतो, पण त्याचा खूप कमी असतो. आता क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स हे सॅम्युअल हंटिंग्टनचं पुस्तक प्रकाशित कुठे झालं तर हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये झालं. आणि ते एका विद्यापीठाने प्रायोजित केलेलं त्रैमासिक आहे. आणि असं प्रत्येक बाबतीत तुम्ही म्हणू शकाल. पण तिथे अमेरिकेमध्ये ज्या प्रकारे फाउंडेशन्स वगैरे टिकवतात तशी जबाबदारी भारतामध्ये कोणी घेणारं नव्हतं. मला कोणाकडनं त्याचा प्रतिसाद अजिबातच मिळाला नाही. आणि त्यामुळे मग असं वाटलं की शेवटी किती वर्ष करायचं, किंवा तरी थांबावं लागेल. म्हणून मग आम्ही ते थांबायचा निर्णय घेतला. कारण एक प्रसंग मला आठवतो, मी आणि वर्ष आम्ही चहा पित होतो सकाळी, आणि आमच्या समोर सकाळचा पेपर होता. त्या पेपरामध्ये एका प्रवासी कंपनीच्या प्रमुखांचं एक वाक्य होतं की यंदा आम्ही 16,000 मराठी बांधवांना युरोपचा प्रवास घडवला. मी विचार केला, 16,000 युरोपला जाणारा माणूस दिवसात 2 लाख रुपये व्यक्तीकडे खर्च करणार. 16,000 गुणिले 2 लाख
320 कोटी आकडा आला. आणि हा फक्त एक सेगमेंट युरोप. हे गृहस्थ जगभर कुठे कुठे त्यांचे टूर होते आणि एक कंपनी, त्याच्यामध्ये एक कंपन्या. मग मी विचार केला की मराठी माणसाची प्राथमिकता काय आहे. अंतर्गत वर्गणी किती होती? 600 रुपये त्यावेळेला. पण 600 रुपये वर्गणी भरायला तयार नसलेला मराठी माणूस जागतिक गणित 2 लाख रुपये भरून प्रवासाला जायला तयार आहे. तो देखील 5 दिवस 6 दिवस 7 दिवस एवढाच. त्यानंतर त्याची काही मजा नाही. हे मासिक तुम्ही वर्षभर वाचणार आहात. पण ती निरुत्साह प्रचंड होता. मला आठवतं मी मुंबईला गेलो होतो एका अर्थतज्ञांना भेटायला. एका मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेशी त्यांचा संबंध होता. त्यांच्या जाहिराती मिळतील का बघायला. तर त्या म्हणाले काय हो काय काय तुम्ही काय दिवाळी काय काढता. म्हणजे असे त्यांची भाषा पण अशीच होती. असे किती किती दिवाळी निघतात तो मराठी. मी म्हटलं की 400 तरी निघतात. बरं दिवाळी काढायला किती खर्च येतो. मी म्हटलं प्रत्येकाचा आकडा वेगळा असेल पण नाही पण तरी अंदाजे ते 1 लाख रुपये पकडा. बरं 400 अंक गुणिले प्रत्येक 1 लाख म्हणजे 4 कोटीचा टर्नओव्हर झाला. तुमची विक्री कमिशन हे सगळं पकडून 15-16 कोटीच्या वर आकडा जाणं शक्य नाही. सगळ्यात तुमचा जो व्यवहार आहे टोटल टर्नओव्हर तो इतका आहे. तुम्हाला सांगू का दिवाळीच्या 4 दिवसात फक्त मुंबई शहरात 150 कोटी रुपयाचे फटाके विकले जातात. फक्त मुंबई शहरात 4 दिवसात 150 कोटी रुपयाचे फटाके विकले जातात. आणि ज्याला तुम्ही मराठी साहित्याचं, मराठी संस्कृतीचं, मराठी भाषेचं उत्तमांक मानता ते दिवाळी अंक, ती आमची श्रेष्ठ परंपरा. तिथं टोटल समाजाच्या दृष्टीने आर्थिक मूल्य काय आहे 16 कोटी आणि हे 150 कोटी. म्हणजे हा फरक हा शॉकिंग होता. आणि तो खरा होता नंतर म्हणलं की मराठी माणसामध्ये विकत घेऊन वाचायची प्रवृत्ती नाही. मंडळी आपला महाराष्ट्राचा झेंडा तमिळनाडूमध्ये गेली अनेक वर्षे मोठ्या डौलदार पद्धतीने फडकवत आहेत. त्यांना मराठी मातृभाषा जतन करण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल. कोणाला सल्ला द्यायचा मला अधिकार नाही. मी आपला एक प्रवासी म्हणून आलोय ज्यांनी बोलावलं म्हणून तिथे आलोय की काय सल्ला देणार. पण मला असं नक्की वाटतं बरं का की आपण सगळ्यांनी आपली मातृभाषा किमान पक्षी घरात तरी बोलणं आवश्यक आहे. कारण मातृभाषा हा आपला सगळ्यात मोठा सांस्कृतिक वारसा आहे. मदर टंग इज अ कस्टोडियन और अ डिपॉझिटरी ऑफ अवर एंटायर कल्चरल हेरिटेज. म्हणजे बघा कसं असतं भाषेमधला शब्द बघा. आता आपण अक्षता म्हणतो. अक्षता म्हटल्यावर त्या अक्षताने एक पावित्र्य आहे. लग्नाच्या विधीमध्ये अक्षता टाकणं याला एक पावित्र्य आहे. पण अक्षता म्हणजे शेवटी काय तांदूळ दे ना. पण तांदूळ आणि अक्षताचे फरक आहे. मग आता मला तुम्ही नारळ दिला तो प्रत्यक्षात मी म्हणेन तुम्ही श्रीफळ दिलं. अभ्यागताला तुम्ही श्रीफळ देता नारळ नाही देत. शब्दातला फरक बघा पण तो भाषेमध्ये व्यक्त होतो. मी मराठीत म्हणू शकतो उष्ट खाऊ नकोस. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार उष्ट खाऊ नकोस. किंवा मराठीमध्ये आपण तीर्थ घे म्हणतो देवळात जाऊन. पण तीर्थामध्ये पाणीच आहे ना. तर इंग्रजीमध्ये तुम्ही तीर्थ कसं म्हणणार. त्याचा अनुवाद कसा करणार. तुमच्या मातृभाषेमध्ये तुमच्या सगळ्या संस्कारांचं प्रकटीकरण आविष्करण हे मातृभाषेच्या माध्यमातून होत असतं. आणि जेव्हा तुम्ही तुमची म्हणजे स्वातंत्र्य सावरकरांच्या आधारात एक मोठा निबंध आहे. आधी भाषा मारते मग राष्ट्र म्हणतं की तुमच्या आपल्या आपल्याकडे ज्या भाषा आहे त्या आपण टिकवणं हे अत्यावश्यक आहे. आणि त्याच्याकरता एक म्हणजे किमान पक्षी आपल्या घरात तरी मराठी बोलणं. घरात तरी काही मराठी स्तोत्र म्हणणं, कविता म्हणणं, गाणी म्हणणं, मुलांना शिकवणं हे फार आवश्यक आहे. आणि मध्यमवयीन पिढीमध्ये जास्त आवश्यक आहे. कारण 70तल्या माणसाला ते पटतं पण 40तल्या माणसाला ते पटलं पाहिजे. आपल्या मुलांना ते शिकवणं आवश्यक आहे. आणि त्याचा परिणाम हा नक्की होतो की जेव्हा तुमची अस्मिता तुमच्या भाषेत आहे. एक अनुभव सांगतो. डर्बन साऊथ आफ्रिकेमध्ये तिथे एकदा त्याचा योग आला होता. ज्यांच्याकडे मी राहत होतो ते शिक्षक होते तमिळ. सुबैया क्रिस्तस्वामी नाव होतं त्यांचं. तर एकदा ते म्हणाले तुम्हाला वेळ असेल तर चला माझ्याबरोबर. कुठे जायचं आहे. आमच्या इथल्या देवळात. जाऊ. मला काही काम नव्हतं. मी गेलो त्यांच्याबरोबर.
तर तिथं 150 तमिळ माणसं जमली होती आणि ही माणसं 100 बैल ड्राईव्ह करून आली होती. आणि मग त्यांनी काहीतरी त्यांच्या पद्धतीने तिकडे पूजा केली. त्यांनी चेन्नईवरून कोणीतरी भटजी मागवला होता. मग त्यांनी ते काय त्यांचे काय पदार्थ असतात ते सगळे केले होते. त्याचा प्रसाद वगैरे वाटला. घंटानाद अमुक तमुक निनाद सगळं जे आपल्याकडे देवळात जे घडतात त्या जवळ तिथे घडत होतं. तर मी त्यांना तिथे सगळं बघितलं. 2-1 तास कार्यक्रम झाला. मग मी परत आलो त्यांच्याबरोबर. मी त्यांना आल्यावर विचारणा केली, तुमच्या 7 पिढ्या दक्षिण आफ्रिकेत गेल्या. 7 पिढ्या हे तुम्ही कशाकरता करता? त्याचा काय उपयोग आहे तुम्हाला? दक्षिण आफ्रिकेमध्ये तमिळ भाषेत काहीच होत नाही. इंग्लिश इज ओनली इंग्लिश अँड आफ्रिकन इज ओनली लँग्वेज दे यूज. तर ते म्हणाले की याच्यामधून आम्हाला आमचं स्वत्व कळतं, आमची अस्मिता कळते. ज्यांना तमिळ भाषा येते ती माणसं म्हणजे आम्ही. आणि त्याच वेळेला ज्यांना तमिळ भाषा येत नाही ते लोक म्हणजे परके. आयडेंटिटी इन्व्हॉल्व्स 2 साइड्स. एक तर आपलेपणा पण लागतो आणि दुसऱ्यापासूनचा पृथकात्मकता देखील लागते. आणि ते म्हणाले की इतक्या पिढ्या जाऊन सुद्धा आम्ही हा कार्यक्रम 3 तासाचा फक्त तमिळ भाषेत करतो. त्यांची सगळी भजनं ती सगळी पोरं म्हणत होती करून. पण मी सहज कागद घेतला त्यांच्याकडनं. ती जी भजनं होती ना ती तमिळ भाषेतली होती पण त्याची लिपी रोमन होती. कारण याला कोणालाच तमिळ वाचता येत नव्हतं. पण त्या रोमन लिपीमध्ये ते जे शब्द उच्चारत होते ते सगळे तमिळ होते. तर म्हणजे आपली अस्मिता टिकवण्याकरता हे असं करणं प्रयत्नपूर्वक करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आता बघा ना, हा कार्यक्रम आपण जो करतो आहोत, नाही म्हटलं तरी पोंगल हा एक सण आहे. पण त्यानिमित्ताने तुम्ही हळदी कुंकू केलं, त्यानिमित्ताने आपण तिळगुळ घ्या गोड बोला असं एकमेकांना म्हटलं. हा संस्कारच आहे ना. वेन यू हॅव एव्हरीथिंग एल्स यू नीड आयडेंटिटी. जेव्हा तुमच्याकडे बाकी सगळं असतं, प्रचंड पैसा असेल, 4 मोटारी असतील, 5 स्विमिंग पूल असतील, तरी अंतिमतः तुम्हाला स्वत्व म्हणजे मी कोण आहे, हू एम आय, याच्या दृष्टीने जेव्हा समाज विचार करायला लागतो तेव्हा त्या समाजाला अस्मिता हा महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि तिची जपणूक ही मातृभाषेच्या माध्यमातून सर्वाधिक होऊ शकते असं मी तरी विनम्रपणे म्हणेन. कविता हे मराठी साहित्य सृष्टीचं एक सौंदर्य लिहिणं आहे आणि तुमचा मराठी कवितेचा खूप अभ्यास आहे. तर तुमच्या आवडीच्या 1-2-3 कवितांच्या काही ओळी आम्हाला तुम्ही ऐकवा आणि त्याबरोबर आपण आपला कार्यक्रम संपवूया. कविता शेकडो आहेत. 1-2 उदाहरण म्हणून सांगतो. वसंत बापटांची कविता आहे. एकेकाळी त्यांचं एक मन हे क्रांतिकारी आहे. भारतीय परंपरा, इतिहास, वारसा या सगळ्याचा अभिमान बाळगणारा आहे. आणि दुसरीकडे त्यांचं जे मन आहे, मनाचा एक भाग, तो सुस्त आहे, मस्त आहे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तृप्त आहे. त्यांच्यातल्या 2 मनामधला संवाद. ते त्या एका मनाला म्हणतात, ज्या गड्या हट्टी मना ज्या पंख ते विस्तारुनी, त्या पहा गुंफा पुराणा लोचने विस्फारुनी, तो पहा ओढा जिथे घोडा उडाया ना सजे, आणि माती मांदिनीच्या मर्द रक्ताने भिजे, वगैरे वगैरे. भारतीय इतिहासातले चेतक घोडा, राणा प्रताप हे सगळे परंपरा त्याच्यात येतात. पण त्याच वेळेला ते कवीचं आत्ताचं ते मन आहे ते त्या क्रांतिकारक मनाला समजावतं. ते खरे सारे मना पण आज कॉफी छान आहे, आखल्या रस्त्यावरी या गंगनाला शान आहे, या विजेच्या दीपकाचे तेज मोठे शांत आहे, पारला भित्ती करता पारवा एकांत आहे, शेतकी अशी सख्य आहे, शाही माझा मित्र आहे, सोबतीला शोभणारे ते जपानी चित्र आहे, मोदलेली चाल आहे, मापलेला मंत्र आहे, परगड्यातील पाखराचा शब्दाचा संथ आहे. आणि तो जो संथ परगड्यातला पाखराचा आहे ना, ती आजच्या उच्च मध्यमवर्गीयाची टिपिकल मेंटॅलिटी झाली आहे. दुसऱ्या माझ्या अतिशय आवडीच्या ओळीमध्ये मर्ढेकर त्यांच्या खूप निराशाजनक आपल्या अवतीभोवती दिसत असतं, पण तरी सुद्धा साहित्य हे तुम्हाला प्रेरणा देऊ शकतं.
आणि तुम्हाला सांगू शकतं की त्या निराशाजनक चित्र असलं तरी सुद्धा तुम्ही धीर सोडू नये, प्रयत्न करत राहा. त्या ओळी अशा त्या सुरुवातीला पण आहेत कवितेच्या, शेवटी पण आहे. तरीही ते सगळं संकटांची आधी वाटलेली आहे कविती. आणि मग तो म्हणतो, तरीही येतो वास फुलांना, तरीही माती झाड चमकते, खुरट्या बुंध्यावरी चढवणी, तरीही बकरी पाला खाते. बुंदा खुरटलेला आहे, गवत नाही आहे, पानं नाही आहेत, पण त्या खुरट्या बुंध्यावर चढून सुद्धा बकरी पाला खाते. आसमानावरी भगवा रंग म्हणजे ध्येयवाद, आदर्शवाद, आणि नागडे पोरसमो म्हणजे वास्तव. तरीही डुलक्या घेत मोदते, त्यात होतील अंतरठो म्हणजे ते वास्तव आणि आदर्श याची सांगड कशी घालते याचा विचार करतो. मग शेवटी त्याच वेळी रिपीट होतात. तरी अजूनही येतो वास फुलांना, अजूनही माती लाल चमकते, खुरट्या बुंद्यावरी चढवणी, अजूनही बकरी पाला खाते, आसमानावरी भगवा रंग आणि नागवे पोरसमोर, तरीही डुलका घेत मोजते, त्या जो म्हणते अंतरठो. हा जो आशा हा साहित्य तुमच्या मनात चेतू शकतो. धन्यवाद भानुदा. तुमच्या मला उमगलेल्या भारत या पुस्तकाच्या संकल्पाला आणि त्यासाठीच्या भारत भ्रमणाला आमच्या सर्वांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा. लवकरच ते पुस्तक आपल्याला वाचायला मिळेल.